नमस्कार. खरं तर आज सकाळी आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलो होतो आणि रात्री 8 वाजता पंढरपूरमधून निघून तब्बल 556 किलोमीटरचा प्रवास आपण केला. पहाटे पोहोचलो होतो नंदुरबारमध्ये. नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातल्या मुकेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आपण तिथं आर्डोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मिरा जी G4 सेगमेंट मिरची आहे त्या शेतीला भेट दिली. तिथला व्हिडिओ शूट केला, शेतकऱ्यांशी संवाद साधला. बरेच आजूबाजूच्या भागातले प्रगतशील शेतकरी आले होते, त्यांच्याशी बोललो. खरं तर मिरा हा वाण एक्सपोर्टिंग क्वालिटीचा वाण आहे आणि नंदुरबार जे मिरचीचं हब आहे, इथं लाल आणि हिरव्या अशा दोन्ही पद्धतीच्या मिरच्या मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतात, चालतात बाजारामध्ये. आणि त्या भागामध्ये खरं तर आपण येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, जिथं ऑलरेडी मिरचीमध्ये शेतकऱ्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. आणि ही आर्डोसिसची मिरा नावाची व्हरायटी प्रचंड शेतकऱ्यांना आवडली. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसामध्ये सापडून देखील प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीचा आला होता. व्हायरस टॉलरन्स व्हरायटी होती. बाजारामध्ये चांगली मागणी, इतर वाणाया तुलनेनं 1-2 रुपये जास्त मिळत आहेत त्याला. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी शेतकरी समाधानी दिसत होता. आणि पहिला तोडा म्हणजे पालवण झाल्यानंतरचा जवळपास मला वाटतं 250 क्विंटलचा 3 एकरामधला तोडा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पालवणीनंतरचा केलाय. त्यामुळं एक शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा देणारा वाण आज आपल्याला बघता आला. आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र माझावर बघता येणार आहे, तो तुम्हाला निश्चितपणानं बघता येईल. आणि तिथलं काम संपवून आपण खरं तर आता धुळे पास केले आणि धुळे पास करून आपण नगरकडे चाललोय. नगरमध्ये आपली काही काम आहेत ती संपून पुढं पुणे आणि मुंबई असा प्रवास करून परत गावाकडे 2 दिवसांनी जायचं आहे. या दौऱ्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की बराच प्रवास मी सातत्यानं करतोय. तर या सगळ्या प्रवासाच्या काळामध्ये वेगवेगळी व्यक्तिमत्व भेटतायत, किस्से घडतायत, घटना घडतायत. बऱ्याच वेळा काही प्रवास स्थळं आहेत जे प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच ठिकाणी मी थांबतो, ट्रेकिंग करायचा नाद आहे. ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या पाहिजेत असं एक डोक्यात थोडंसं पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून चाललं होतं. उद्या विधानसभाच्या निवडणुका येत आहेत, प्रवासामध्ये बराच काळ असणार आहे. आताच सध्या प्रवासामध्ये महिन्याला 8 ते 9 हजार किलोमीटरचा प्रवास माझा आरामशीर होत असतो. तर या प्रवासामधल्या गमती जमती असतील, वाटेतले किस्से असतील, महत्वाच्या घटना असतील, महत्वाचे प्रसंग असतील आणि काही महत्वाची माणसं जी आपल्याला इन्स्पायर करतील, या सगळ्या लोकांना आपण सातत्यानं बोलणार आहोत. एका बाजूला महाराष्ट्र माझा म्हणून आपलं सगळं काम सुरूच आहे, परंतु आता एक वेगळ्या स्वरूपामध्ये माझ्या YouTube चॅनलवर आणि त्यासोबतच खरं तर फेसबुक आणि इन्स्टा अशा दोन्ही ठिकाणी मी पर्सनल येतोय, म्हणजे अविनाश सुर्वे ऑफिशियल नावाने येतोय, जिथे तुम्हाला माझ्या बऱ्याच मित्रांना भेटता येईल, बऱ्याच उद्योजकांना भेटता येईल, बऱ्याच शेतकऱ्यांना भेटता येईल. शेतीबद्दल बोलूया, राजकारणाबद्दल बोलूया, सामाजिक गोष्टींबद्दल बोलूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थकारणाचे जे नवे स्रोत आपल्याला हवे आहेत एक तरुण म्हणून, त्या सगळ्या अंगानं काय गप्पा मारता येते का बघूया. आणि त्यानिमित्ताने जे काही लोक आपल्याला भेटत आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न माझा असणार आहे. खाद्य संस्कृती आपली फार मोठी आहे, त्या संदर्भातल्या आपल्या चर्चा आहेत, त्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत. प्रवासामध्ये बरीच अशी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक ठेवा असलेली स्थळं आहेत, ऐतिहासिक ठेवा असलेली स्थळं आहेत. तर त्या स्थळांना आपण भेट देतोय. बऱ्याच वेळा मला ट्रेकिंगचा नाद खूप जास्त आहे, किंवा ही जी एनर्जी कामातनं जाते ती एकतर नेचरच्या संलग्न असलेल्या वातावरणामध्ये किंवा एकूण निसर्गाच्या सानिध्यामध्येच येणार आहे. प्रवासामध्ये काम संपवलं, कारण हे काम असं आहे की हे 2 वर्ष काम करा आणि नंतर आरामात थांबा असा विचार मनामध्ये नाही. शेवटपर्यंत भरपूर काम करायचं, त्यामुळं रोज काम करा आणि रोज एन्जॉय करा. त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा, ही स्वतःला घालून दिलेली शिस्त आहे. आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींना भेटी देणार आहे. त्यातले काही किस्से तुम्हाला सांगेन, काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न करेन. तर पर्सनल व्हिडिओज आपल्या माझ्या ऑफिशियल पेजवर असणार आहेत, जे तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र माझ्यावर, माझ्या न्यूज चॅनलवर प्रेम केलेच, परंतु माझ्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूबला जिथं माझं पर्सनल पेज आहे तिथं देखील नक्की या. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. फॉलो करा, लाईक करा, पोस्ट आवडली तर कमेंट करा, काही नवीन गोष्टी असल्या चर्चा करू, गप्पा मारू वेगवेगळ्या विषयांच्या. आणि हा जो माझा प्रवास असणार आहे तो प्रवास आता एकट्याचा न राहता आपण सगळेजण मिळून त्या प्रवासाचे साथीदार व्हाल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं आज पहिला व्हिडिओ तयार करतोय. खरं तर हा आव्हानांचा व्हिडिओ आहे की माझ्या सगळ्या ह्या तिन्ही जे माझे प्लॅटफॉर्म आहेत त्याला फॉलो करून ठेवा. वेगवेगळ्या किस्से, वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या नोंदी आणि वेगवेगळे प्रसंग मी तुम्हाला त्यानिमित्तानं शेअर करत जाणार आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र माझा हक्काचा आहेच, पण महाराष्ट्र माझ्या पलीकडे जाऊन मी एक व्यक्तिगत आयुष्य जगत असताना जे काही काम करतोय किंवा ज्या काही प्रवास करतोय त्या प्रवासातल्या देखील बऱ्याच गोष्टी, बरेच किस्से मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे माझ्या तिन्ही प्लॅटफॉर्मला फॉलो करून ठेवा आणि लक्षात ठेवा, इथून पुढे प्रत्येक प्रवासामध्ये मी तुम्हाला रोज भेटत जाणार आहे. त्यामुळे रोजच्या अपडेट तुम्हाला मी नक्की सांगत जाईल. थँक्यू.